अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे. शूटचा प्लॅनही नव्हता, पण म्हटलं दाखवूया तुम्हाला. रवा घेतलाय, त्यामध्ये हळद टाकली, हिंग टाकले, थोडंसं जिरं टाकलंय आणि रव्यामध्ये थोडंसं 1 चमचा दही आणि बाकी पाणी टाकलंय. बॅटर बऱ्यापैकी स्लोई बनवलंय, जसं की तुम्ही बघू शकता इथे. पण हा रवा चांगला भिजलाय त्याच्यामध्ये, त्यामुळे एक 10 मिनिटांनी वगैरे हे बॅटर अशा प्रकारे तयार झालं. कन्सिस्टन्सी थोडीशी थिक होते, रवा त्यात फुलून येतो म्हणून. अशा पद्धतीने हे थोडंसं पसरवून घ्यायचं पॅनवरती. फ्लोई असल्यामुळे व्हायला थोडासा वेळ लागतो, पण वरचा लेअर पूर्णपणे सुकला की किंवा पूर्णपणे ओलसरपणा त्याचा कमी झाला की तुम्ही ते पलटू शकता. आता ह्या बनवलेल्या, तुम्ही याला घावण म्हणू शकता किंवा डोसाही म्हणू शकता. तर हा जो काही आपण प्रकार बनवतो आहे, तर ह्या प्रकारावरती व्हेजीज वेगवेगळ्या पद्धतीच्या जस्ट सॉटे करून तुम्ही टाकल्यात आणि त्यामध्ये आवडते सॉसेस किंवा मिओनीज किंवा दहीसुद्धा अगदी हंकर्ड वगैरे हेल्दी ऑप्शन घेतला तर तो मुलांसाठी खूप छान आहे. आपल्यासाठी अतिशय परफेक्ट असा ऑप्शन आहे. त्यामुळे इथे आवडत्या व्हेजीज आपण कट करून सॉटे करून टाकू शकतो. आता कॅप्सिकम थोडा सॉटे करावा लागतं, टॉमॅटो किंवा इथे तुम्ही ऑनियन पिकल वगैरे बनवून ठेवलं तर ते, त्याच्यानंतर मशरूम वेळेवर थोडेसे फ्राय करून आणि ते नुसतं ह्याच्यावर टाकायचे आणि खायचं. खूप यम्मी लागतं, टिफिनसाठी पण खूप छान आहे. आता इथे मला आधीला द्यायचं आहे म्हणून तिला कॅप्सिकम तर आवडतेच, टॉमॅटोही तिचं फेवरेट आहे आणि बाकी व्हेजीज बऱ्यापैकी मी तिला खाऊ घातलेलं आहे, त्यामुळे ती त्याच परत खाणार नाही. त्यामुळे मी इथे खूप लिमिटेड व्हेजीज घेतल्यात. पण तुम्ही इथे आवडत्या बऱ्याच व्हेजीज किंवा न खाणाऱ्या आवडत्या व्हेजीजमध्ये मिओनीज किंवा सॉसेस टाकून छान आवडीने खाणार असेल तर ह्या व्हेजीज इथे ॲड करू शकता. आता ह्यामध्ये अगदी थोडासा सॉस किंवा मिओनीज किंवा मी म्हटल्याप्रमाणे हंकर्ड खूप कमाल भारी लागतं. आता इथे मी थोडंसं मिओनीज टाकते, कारण की दही खाल्लेलं आहे तिने, त्यामध्ये डोस्यातसुद्धा दही वापरलं आहे आणि थोडंसं वेगळं झालं की मुलं आवडीने खातात, तर चालतं. कधीतरी मिओनीज सॉस वगैरे दिला तर चालतो. असा हा पदार्थ खूप छान लागतो, अगदी यमी. आता मी हिला हा 1 घास खाऊ घालते आणि ती खूप आवडीने खाते, मला माहिती आहे. तर आता नेक्स्ट अशीच सोपी व्हिडिओ, थालीपीठ. ही थालीपीठं बनवताना एवढ्या झटपट होतात. आता अगदी पाहताय तुम्ही, थोडासा मोठा चमचा आहे, तेवढ्या चमच्यामध्ये पीठ घेतलं आहे. आता तुम्ही ते गव्हाचं पीठ घेऊ शकता, ज्वारीचं पीठ घेऊ शकता, नाचणीचं घेऊ शकता, तुम्हाला आवडेल ते पीठ घ्या. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यानंतर इथे टाकून घेतलं आहे हळद, हिंग, आलं लसूण पेस्ट आणि ती पुदिन्याची पेस्ट वापरली आहे आणि इथे चवीनुसार मीठ. बारीक चिरून घेतलीत मेथीची पानं आणि हा उकडलेला बटाटा आहे ना, तो असा कुस्करायचा ह्याच्यामध्ये. ह्या बटाट्यामुळे ह्या थालीपीठांना एवढी कमाल भारी टेस्ट येते ना. आता तुम्ही इथे किसूनसुद्धा घेऊ शकता. किसून घेतलं तर अगदी सोपं जातं हे पीठ तयार करून घ्यायला. पण अबडधोबड हा जो काही बटाटा कुस्करून घेतो ना आपण, तोसुद्धा यामध्ये छान चव देतो. कारण की कसं होतं, एखादा बटाट्याचा मोठा तुकडा आला आणि तो थालीपीठामध्ये एका वेळेला छानपैकी खरपूस असा भाजला गेला की त्याची टेस्ट एवढी छान लागते ना, तुम्ही ट्राय करा. त्यामुळे हा बटाटा मी किसून घेण्यापेक्षा कुस्करणं थोडा प्रेफर करते. आता ही थालीपीठं बनवणं एवढं सोपं आहे. तुम्ही बटर पेपरचा यूज करू शकता किंवा अगदी कॉटनचा मस्लिन क्लॉथ आपण जो वापरतो तो, किंवा नरम कुठलाही स्वच्छ कपडा इथे तुम्ही वापरू शकता. आता मी हे थालीपीठ बनवण्यासाठी इथे बटर पेपर घेतला आहे. या बटर पेपरवरती थोडंसं पीठ घातलं आहे. आता कपडा किंवा सुती कपडा किंवा मस्लिन क्लॉथ, मांजरपाटाचा कपडा आपण वापरणार असू तर तो ओला करून घ्यायचा आणि त्यावरती थोडासा पाण्याचा हात लावायचा, म्हणजे तो ओला असला तर पटकन निघून येतो. आता इथे मी बटर पेपर वापरला आहे, तर बटर पेपरवरती सुद्धा पटकन निघतं, फक्त कधी कधी चिटकतं, म्हणून त्यावर आधीच थोडंसं पीठ टाकून द्या. आता हे तयार झालेले थालीपीठ वरच्या बाजूने थोडेसे सुकले आणि खालच्या बाजूने थोडंसं तयार झाले की हे असे पटकन पलटून घ्यायचे. आता ह्याला एवढा छान खमंग असा फ्लेवर येतो ना की मी तुम्हाला काय सांगू. खूपच भारी कॉम्बिनेशन आहे बटाटा आणि मेथीचं. अगदी ह्या थालीपीठामध्ये बटाटा आणि मेथी ह्या दोन्ही गोष्टी खरंच हिरो इन्ग्रेडियंट्स आहेत. बटाटा कुस्करून टाकाल तर मेथी आठवणीने टाका, खूप छान लागतो. आजच्या दोन्ही रेसिपीज आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.